अखिल भारतीय मराठी बालमंडळ साहित्य संस्थाची मराठी साहित्य गौरव सोहळा समिती 24 निमित्तानं आज आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्याशी एक तासापूर्वी माझी ओळख झाली आणि एवढ्या व्यक्तिमत्वास भेटण्यास एवढा उशीर झाला याची खंत वाटली सर. ते कवी हनुमंत सावंतवाडी सर आणि ते काय मार्गदर्शन करतात. आता देखील त्यांनी एक अत्यंत मौल्यवान असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं ते गुणगरांना. महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, सचिव मुख्याध्यापक संघर्ष तालुका मालती कदम, आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आमचे संमिश्र परदेशी सर, त्यानंतर बालकुमार साहित्य वेशीवरच्या मारुतीने भूतांपासून राखला गाव, वेशीवरच्या मारुतीने भूतांपासून राखला गाव, नजर चुकवून त्याची एका भूताने साधा गाव, नजर चुकवून त्याची एका भूताने साधा गाव. वाटला असावं त्याला छळवत्या माणसांना, वाटला असावं त्याला छळवत्या माणसांना आणि हुशारीने सांगून पराक्रम उरल्या भूतांना. घरोघर भिंडे भूत त्रास द्यावा म्हणून, घरोघर भिंडे भूत त्रास द्यावा म्हणून अंतरबाई हेलावून मी दशा पाहू. म्हणजे गावात इतका आधी चालू होतं की भूत त्रास द्यायला आलं होतं आणि किती दशा पाहून ते अंतरबाई हेलावून. गाव झुंपला होता आपसी कुरघोड्यांमध्ये, गाव झुंपला होता आपसी कुरघोड्यांमध्ये, इतकी कशी कटुता चिमुकल्या खेड्यामध्ये. रात्री अपरात्री गावात नसत्या गोष्टी घडत, रात्री अपरात्री गावात नसत्या गोष्टी घडत, सगळं होऊन मात्र भूतांच्याच नावे करत. माणूस म्हणून कोणी उरलाच नव्हता तेथे, माणूस म्हणून कोणी उरलाच नव्हता तेथे, हव्यासा पायी जगणारे सगळे हैवानी माते. 2च दिवसात भूत वेशी बाहेर पडून आलं, 2च दिवसात भूत हे सगळं पाहून वेशी बाहेर पडून आलं. माणसं रोखून धर बाबा मारुतीला सांगितले, माणसं रोखून धर बाबा मारुतीला सांगितले. या दोघांच्या विजयाने आपण कार्यक्रम केला आहे. कसं आहे, कुठलाही एकट्या व्यक्ती हा कार्यक्रम करत नाही, यासाठी टीम मजबूत असते. जरी गर्दी नाही आहे तरी मला त्याची चिंता नाही, माझी टीम माझ्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये कदमकर असतील, सचिन बेनकर असतील, आकाश असेल, आकाश बोलले, शेखर फराटे, संभाजी चौधरी, गुरुनाथ पाटील, त्याचबरोबर संजय मांढरे, सचिन बेनकर, आमचे खरवळसे, हे सगळ्यांचा प्रत्येकाचा मुलाचा वाटा याच्यामध्ये. तेव्हा एखादा कार्यक्रम विशिष्ट होतो. आणि त्याच्या पलीकडे जर आमचे हे दोघं शिरूर तालुका मुख्यालय संघाचे अध्यक्ष आणि सचिव कदमसर आणि तुकाराम बेनके सर. आणि म्हणजे सगळं झाल्यानंतर खरी गरज पडते आर्थिक कृतीची. आणि आमचं काय आवाज होता, मला काय वाटलं मी तुम्हाला किती त्रास द्यायचा. कुठलाही कार्यक्रम शिरूर तालुक्यात घ्यायचा म्हटलं की आहेत ना आम्ही अन्नाने आपण मी किती जेवढे कार्यक्रम घेतले आम्ही काही तुम्हाला नकार द्यायचा. ज्याच्या वेळेस खर्च लागेल आणि आर्थिक घटक प्रत्येकाशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि मग ह्या ज्या ट्रॉफी बनवल्या आहेत त्या सगळ्या ट्रॉफीचा खर्च अन्नाने केलेला आहे. मला अतिशय आनंद आहे, आपल्या उदाहरण आमच्या संपर्कात आहे. आमच्या वयात तुमच्या वयाचा खर्च पाहिजे 75. आम्ही 40-43 मध्ये करणारे सगळे, पण आम्ही आमच्या मित्रांसारखे ज्येष्ठांकडून कसं राहायचं, काय बोलायचं, काय करून घ्यायचं आम्हाला शिकवतात. आमचे मित्र युवा उद्योजक संजय धुमाल यांनी शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना रोख बक्षीस द्यायचे. त्या बाहेर काय कामानिमित्त बाहेर गेले असते. पत्रिकेपासून आम्हाला अडचण आली. पत्रिका असेल, प्रमाणपत्र असेल, संस्थांचे युवा उद्योजक सुनील हावडे यांनी आम्हाला पत्रिका असेल, प्रमाणपत्र दिले. अगदी बॅनर लावण्यापासून आमचे आदिनाथ व्यवस्थेवाले प्रशांत शहाणे यांनी आम्हाला बॅनरसाठी खर्च दिला. म्हणजे आम्ही असं मागून आणले. साहित्यिक हा म्हणजे आम्हाला पीक मागितली म्हटलं तरी चालेल, पण आम्ही व्यक्ती तुमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असेल तरी साहित्यासाठी व्यक्ती पीक मागायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही. आमचा हनु तांबडे दादाला सांगितलं की तुम्हाला यावं लागेल. आणि दादाच्या परिस्थितीचा विचार करता त्यांना कसं येणं जाणं सोपं नाही. दुसऱ्याचे गाभारलेलं कुटुंब की आपल्याला कवीला मानधन द्यायला लागेल. आम्ही त्याच दिवशी जवळजवळ 10,000 रुपये गोळा करायचे साहित्यिकांकडून. म्हणजे असे हे आमचे साहित्यिक आहेत. त्याच्यामुळे आमचे रणदेवी सर असतील, गावडे सर आहेत, स्वप्नील महाजन आहे, त्यांची मोठी साथ आम्हाला प्रत्येक वेळेस. आणि म्हणून कुठलाही कार्यक्रम आता छोटा पब्लिक असू द्या, आम्हाला आता अंदाज आला काय केलं. आता हे कार्यक्रमात आम्हाला काय वाटत नाही, 10-15 रुपये कार्यक्रम
आजचा हा 17वा ठराव आहे. जवळजवळ मी जसा करायला गेलो तसा 17वा ठराव कार्यक्रम आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी मोलाची साथ दिली ते सगळ्यांचं ऋण व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यापेक्षा घरातून साथ असते. मी कधी घरातच नसतो, तेव्हा आमच्या मिसेस इथं बसलेले सतत बाहेर काही काय करणार, घरात वेळ नाही. शाळेत राहिल्या शिक्षकांनी घरात राहिलं पाहिजे, मस्त गप्पा मारल्या पाहिजे. पण मी कधी शाळेत राहायला गेलो नसतो. त्यामुळे आमच्या मिसेस हर्षदा तिची मला साथ आहे, हेही महत्वाचं असतं. म्हणजे घरातून कधी किरकिर नाही. त्यांचाही मोठेपणा तेवढा या ठिकाणी मला उल्लेख करावा लागतो. या कार्यक्रमासाठी खरं तर आम्ही त्यांच्या पठडीत तयार केलं होतं. ते गुलाबराव कोळेकर, मी नवीनच विद्यार्थ्यांना सर्व्हिसला लागलो आणि कार्य वाटून मला राज्याचं कार्य जिल्ह्याचं कार्य वाटायचं शिक्षक परिषद. त्या माणसाने मला खरं या क्षेत्रात आणलं. एखादी संघटना कशी बांधायची, कशा लोकांच्या मध्ये मिक्स व्हायचं. नाही तर आम्ही स्थळातली लोक आणि त्याचा अनुभव नाही. शाळा की शाळा करायची, पण खरंच साहित्य संघटनेचा गुण त्याच्यामध्ये आहे. असे आमचे तुम्ही आमचा सन्मान केलेला आहे. फार जुना 10-12 वर्षापूर्वी माझी कविता कदम सरांनी तुमच्या मोदर मासिकामध्ये दिली आणि मग मला वाटलं अरे मी साहित्यिक आहे. ज्यावेळेस कविता कुठेतरी छापून येते तेव्हा त्याचा साहित्यिक जागा. आमचा नवोदित लेखक शेखर फराटे म्हणून फराट्या गावातून लिहायला सुरुवात केली. आम्हाला बरं वाटतं की अरे लेखक आपल्या गावात तयार होतोय, त्यांच्या विषयाचं त्याला प्रचंड साथ आहे. ज्या ज्या वेळेस मी स्टेटस बघतोय होता त्यावेळेस आमच्या शेखरने त्याचा विषय त्याचा छाप त्याला फोटो ठेवलेला असतो. किती प्रेम, किती जिव्हाळा. आणि याच्यावर मी इतके वेळा बोलणं खातो आपल्या शेखरचं शिकायचं असतं. म्हणजे असे घरामध्ये जिव्हाळा असतात की जगामध्ये जिव्हाळा म्हणून ते शेखर करून सुद्धा सामाजिक चौधरी एवढं वय झालं आजारावर मात करत आमच्या प्रदेशात अशा पद्धतीने सगळे कार्याचे आमच्या पुढे कार्यक्रम व्हायचा, कुठं कार्यक्रम व्हायचा. माणूस अनेक कारण सर यांना भूमिका आम्हाला कार्यालय घेऊन करतो. काही अडचण असू द्या ज्या ज्या वेळेस आणि आम्ही परमेश्वरची पुढे आम्हाला कार्यक्रम घ्यायचं म्हणजे पुढे मोठा कार्यक्रम करणार आहे. तुमच्या आम्हाला साथ बोलायचं असं या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांचंच मानव तेवढं थोडं आहे. तर आमच्यापेक्षा स्टेजवर बसण्यापेक्षा आपण दुसरीत खाली आहात, साहित्यिक आहात. तुमचा सन्मान करून म्हणजे आम्ही उपकार करत नाहीये. तुम्ही त्या तोला मोलाचे आहात. आणि एवढ्या लांबून आता 5 दिवस रविवारचा दिवस आहे, तिथे एवढी पेशंटची गर्दी असते तरी सर तुम्ही इथं आला. आम्हाला त्याची खंत नक्कीच आहे की आपला वेळ आम्ही घेतोय, पण आम्हाला वाटतं की कुठेतरी साहित्यिकाचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचबरोबर हे सगळं आम्ही करत असताना खरं मोलाची साथ जर आम्हाला बोलायची असेल तर आमच्या पाठीवरती हात घेऊन जाणारे सकाळचे पत्रकार नामदेव श्रीगणेश आणि लोकमतचे पत्रकार जगताप सर, मिडगुले सर, विठ्ठल वर्षे सर. ज्या ज्या वेळेस आम्ही काय घेतलं ना आम्ही पहिल्यांदा बातमी पाठवतो सर आम्हाला बातमी द्यावं आणि त्यांनी आमचं नाव मोठं केलं. या जगामध्ये स्वतः मीडियाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. त्यामुळं खरं तर त्याच्यामध्ये आम्ही कधीही आम्ही काय पाहिलं आमचं कधी रागवले किंवा हे नाही जमणार ते नाही जमणार असा कधी झालेला नाही. आमच्या जगताप सरांनी आपल्या विठ्ठलवाड्यात गणपतीच्या काळामध्ये कमी संमेलन घेतलं होतं आणि आम्हाला सांगितलं सर चला म्हणून चला लगेच त्यांच्या शब्दाला कुठेही बांधायला आम्ही लगेच तयार असतो. असे आमचे पत्रकार मित्र हे या ठिकाणी वेळात काढून राहिले त्यांचेही मानवाला आभार नक्कीच थोडा आहे. सगळ्यांचंच मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. जर माझं नाव करायला असेल तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. छोटा कार्यक्रम असल्या पण गर्दी आहे, दादा जास्त वेळ घेतला जास्त उशीर होत आलाय. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. संस्थाच्या अध्यक्ष नात्याने कार्याध्यक्ष मुली कदम यांच्याही तर्फे राहुलजी ठाकूर अध्यक्ष असतील, अखिल भारतीयचे आणि संजीवनी मांडे या सर्वांच्या तर्फे सगळ्यांचंच मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि कवितेचे शब्द लिहितो आहे, हृदयाच्या अंतर्दयातून कवितेचे शब्द लिहितो आहे. सुरगण्याचे आयुष्याचे गाणी तहात पाण्याने गातो आहे. दारिद्र्य आभाळ फाटले तरी लाचा कधी दारिद्र्य आभाळ फाटले तरी लाचा कधी चालत नाही. आपल्याने धाव घातले पण हुशार कधी समजत पायरीचा दगड झालो विमान कधी सोडले नाही आणि फलावरीचा पुत्र कापाचं सपाटवासी पायरीचा दगड झालो विमान कधी सोडलं नाही. फलावरीच्या पुत्र कापाचं सपाटवासी काढलं नाही. आंधळ्याची काठी झालो आणि पांगळ्याचा झालो आंधळ्याची काठी झालो आणि पांगळ्याचा झालो पाय. डोळ्याची हास्य पुष्पित पिंटाची झालो पाय. हातवर आपण जगणं वागलं कधीच मला जमलं नाही. हातवर आपण जगणं वागलं कधीच मला जमलं नाही. अंकुरणारा वृक्ष नाही, लढावणारा काही नाही. काठपणात वाचतो
काकोणात वाचा लोकट नऊ मुद्रा करताना काकोणात वाचा लोकट नऊ मुद्रा करताना स्वतःपायी मोडून पाठत स्वाभिमानी आणतात नीतिवक्तेला पुढील पायी मोठेपणाचा ध्यास नीतिवक्तेला पुढील पायी मोठेपणाचा ध्यास आहे फळा कोण पुढे हीच केवास आहे रंग भासलेले चेहरे रंग भासलेले चेहरे सगळे कोण बघणार कोण कावला कुठे हरवले शब्दमंडळी कुठे हरवला विधान व्यवस्थेच्या जीवनाला मानवतेच्या अर्थवाही अस्वस्थपणाच्या गाभाऱ्यातली पुन्हा कळावी लोकशाही व्यवस्थेच्या जीवनाला मानवतेच्या अर्थवाही अस्वस्थपणाच्या गाभाऱ्यातली पुन्हा कळावी लोकशाही खूप पाहिलं मनाच्या अंतर्मनात डोकावताना सर पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा जोमाने लढ म्हणा सर पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा जोमाने लढ धन्यवाद जीवनामध्ये जावं लागतं तसंच अनुदानाचा आयुष्य म्हणून अनुदानासाठी मी एवढंच म्हणेन वळून मागं पाहिलं नाही म्हणून माळावरच्या झाडाचं कधी आडलं नाही वळून मागं पाहिलं नाही म्हणून माळावरच्या झाडाचं कधी आडलं नाही शेवटी पानांनी साथ सोडली तर पाठ्यानं भरग सोडलं नाही पाठ्यानं भरग सोडलं नाही आणि असा एखादाच असतो की जो या सर्व संघर्षातून उभा राहतो जर बीबीसी न्यूजची जर तुम्ही यांची बातमी पाहिली तर तुम्हाला विशेष वाटेल हा माणूस हातून उभा कसा एवढ्या दुःखातून ते कवी गेलेले घरी गेल्यानंतर युट्यूबला कवी हनुमंत चांदोडे म्हणून टाका बीबीसी न्यूजची ही बातमी अवश्य पहा आणि त्या बातमीमध्ये अनुदानाचं वाक्य जर कविता बरोबर नसती तर आयुष्यात सात आठ वेळा मरून गेलो असतो आणि म्हणून दादासाठी मी एवढंच म्हणेन लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य जन्माला येतो लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य जन्माला येतो कित्येक वर्ष शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोठी आढळतो आणि कित्येक माणसे भेटतात जीवनात पण अनुदादा तुमच्यासारखा असा एखादाच भेटतो तुमच्यासारखा असा एखादाच भेटतो आणि बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमानातून बसणारा साहित्य सन्मान सोहळा या सोहळ्यामध्ये सकाळी जवळपास आपण 10:30 वाजल्यापासून आतापर्यंत बसलो आहे अनेकांची मनोरंजन ऐकली काही कविता ऐकल्या काही साहित्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याच्या नंतर झाली शिक्षणाच्या अनुषंगाने झाली मला वाटतं की आपल्याला उशीर झालेला आहे पण उशीर होत असताना जे काही इथं दिलं गेलं ते तुमच्या माझ्या जगण्याशी संबंधित होतं जगण्याला पूरक करणारं होतं आणि त्यामुळे मला तर मी खऱ्या अर्थानं खूप भाग्यवान समजतो की त्यावेळी अशी लहान लहान मुलं तुम्ही कविता लिहितात आणि ती लिहितात त्यांच्या लेखनाचे विषय एवढे सुंदर होते ते बघा की खऱ्या अर्थानं आल्याच्यानंतर बऱ्याच जणांनी एक संत व्यक्त केली की गर्दी कमी आहे पण प्रतिष्ठित गर्दी जर वैचारिक असेल ना तर त्या गर्दीचा फायदा असतो वैचारिक असेल तर नुसता लोंढा नकोय लोंढा जर तुम्हाला दिसला तर गर्दी आणि गर्दी मधला फरक मागाशी कोणीतरी 2 वेळा अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केला 2 वेळा केला तर अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये बोलत असताना अनेक गोष्टी सांगितल्या जातात परंतु मला एक वेगळी गोष्ट सांगायची आहे की अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यामध्ये जवळपास 53च्या आसपास पुस्तकं लिहिली पण ती 53 पुस्तकं लिहित असताना त्यातले जे काही म्हणजे काही कादंबऱ्या आहेत काही कथासंग्रह आहेत काही कवना आहेत पण अण्णाभाऊंनी तुमच्या मराठी भाषेला नक्की काय दिलं तर मराठी भाषेमध्ये जगातल्या इतर भाषांपेक्षा एक वेगळा काव्य प्रकार अण्णाभाऊंनी जन्माला घातला तो आपल्याला दिला तो प्रकार होता छक्कड जे वीररस टिपेला जातो आणि एका बाजूला शृंगाररस टिपेला जातो हे दोन्ही रस टिपेला गेल्याच्या नंतर जी पुसटशी जागा असते ना की तिथे गेल्याच्या नंतर वीररस राहत नाही
आणि शृंगारच राहत नाही अशी जी पुसटशी जागा आहे त्या जागेवरती त्या काव्य प्रकाराचा जन्म झाला तो छक्कड. आणि ती छक्कड अण्णाभाऊंनी जी लिहिली मराठी साहित्यातली पहिली छक्कड होती माझी मैना गावाकडे राहिली माझ्या देवाची होती या काही. अण्णाभाऊ साठे नंतर लिखित स्वरूपाची त्याच मीटरमध्ये एक छक्कड लिहिली ती प्रकाशित आहे माझी. त्या छक्कड मध्ये मी एवढंच लिहिलं होतं मला तो संदर्भ का द्यायचा होता तर गर्दी आणि दर्दी. अण्णाभाऊंनी लिहिलं होतं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एक आहे. त्यांना बेळगाव कारवार आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र करायचा होता. याच्यात तर कुणीच जाऊ नये ते जर गेलं तर ताटातून होईल या आशयाची ही होती. मी महाराष्ट्राच्या मध्यभागी राहिलोय मला संयुक्त महाराष्ट्राच्या त्या चळवळीचा याची एवढी झळ पोचलेली नाही पण माझ्यासारख्याला समृद्ध केलं इथल्या कलावंतांनी माझं मनोरंजन केलं आम्हाला समृद्ध केलं. मग ते मी लिहिलं होतं की एखादा कलाकार ज्यावेळी आपल्या गावात येतो त्यावेळी आपण त्याच्या कलेचा सन्मान केला पाहिजे पण आपण कलेचा सन्मान न करता तो कलाकार काळा आहे गोड आहे दिसण्याच्या मागे धावतो आणि कलेचा अपमान करतो. मग नुसती गर्दी असून काय फायदा. तुम्ही जर कलेचा सन्मान करत नसाल तर गर्दी नको आम्हाला. मग गर्दी प्रत्येक गावात दिसते की ते गावाची गर्दी कशी असते. त्या छक्कड मध्ये मी तिसऱ्या आठवड्यामध्ये लिहिलं होतं अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची त्यात गर्दी झाली घोट्यांची चोरट्यांची लबाडी करून जाणणारांची चंगलवाल्याची भिकारनाथाची हातकड्याची आमदकड्याची पाण्याची आपल्या पेटीची खालीची शर्टाची पायरी कोर्टाची. ते सरळ सरळ लिहिता येतं की अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची त्यात भरती झाली घोट्यांची चोरट्यांची लबाडी करून जाणणारांची चंगलवाल्याची भिकारनाथाची हातकड्याची आमदकड्याची पाण्याची आपल्या पेटीची खालीची शर्टाची गोवाजींची बेंगलोरची रंगीची देशी दारूची ताडीची माडीची गोल साडीची लाट सोडली मनाची परवा केली नाही जनाची म्हणून लाट उठली ही परिवर्तनाची कुणाची कवी लेखक गीतकारांची उठली अनोखी लाट गर्दी होती दाट समाजसेवेची वाट धार लेखणीला आली या पहिली रंगाला कामर होत आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण काय करतो एका ठराविक जुन्या साहित्यिकांनी आपल्यावरती काही पायंडे असे आपल्या डोक्यात फिक्स रवून ठेवले. जे शेतकरी जसं गाय जनावर सुटून कुठे तसे आता हे जे नवीन आहेत ना त्यांना सारखं नवोदित नका म्हणून. प्रत्येक कवितेच्या वेळी प्रत्येक कवी हा नवोदित असतो. प्रत्येक कवितेच्या वेळी निश्चितपणे नसतो की ते छोटं मोठं पण मानायला तयार नाही. म्हणजे काय होतं की बऱ्याच जणांना आतून असं वाटतं मी आज सारवली लिहिली आहे त्याला कवी म्हणून वाटतं आणि त्याने जर दुसऱ्या कविता लिहिली त्याला कवी म्हटलं तर त्याला कवी म्हणावं वाटतं. म्हणजे या अपेक्षा आहे. आता एवढं चांगलं लिहिणारी माणसं परदेशी सर आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना एकच सांगावं लागतं त्याशिवाय ते काही जागे गेलं नाही. खरं तर काय झालंय एवढी कामी आहे लोकांना प्रसिद्धीची आणि हा माणूस एवढं चांगलं घेऊन त्यांना कितीतरी वर्ष झालं सांगतोय पुस्तक करा तो माणूस पुस्तक करत नाही. मला चांगलं साहित्य लोकांपुढे आलं पाहिजे. तुम्ही इतरांच्या साहित्याचा ज्यावेळी सन्मान करता त्यावेळी तुमच्या साहित्याचा अपमान होईल असं ते वागू नका. तुम्ही तुमचंही पुस्तक तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत यावं ही अपेक्षा आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यांनी कविता लिहिल्या त्या लेखकांची कविता सादर केल्या तर मी खरं सांगतो तुम्ही माझ्यापेक्षा मी तुमच्या वयात होतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगल्या कविता सादर केल्या. अरे एक शेतमजुराचा मुलगा एक राहत राहणारा मुलगा आजही म्हणजे त्या मुलांमध्ये सेना मुखामध्ये राहणारा मुलगा जर पाठ्यपुस्तकापर्यंत जातो फक्त लेखणीच्या जोरावरती आणि हे अजून शिकतायच. मी अर्ध्यातून शाळा सोडून दिली होती. म्हणजे अर्ध्यातून शाळा सोडून दिलेला माणूस आज अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांच्या लक्षात आहे. हे हनुमंत सामुद्रेचं यश नाही हे लक्षात ठेवा. हे तुमचं सगळ्यांचं मी माझीशी प्रामाणिक राहिलो इतर माणसाची प्रामाणिक राहिलो. मी डोळे झाकून कविता लिहिली नाही. माझा तुम्हाला हाच सल्ला असेल नव्यानं लागला जाणार तुम्ही डोळे झाकू नका. डोळे झाकून कल्पना विश्वास रमू नका आणि लेखणी हातात घेऊन उगीच काहीतरी लिहू नका. डोळे उघडे ठेवा. समाजातल्या उणीवा-जाणीवांकडे पहा. एखाद्याचं दुःख त्याच्या वेदना ज्या तुम्हाला जाणवतात त्या शब्द
बंद करा आणि इथल्या समाजातल्या मुलीवादा किंवा वेद नाही त्या व्यवस्थेच्या कानात शिस होत्यासारखे पोचवा त्याला म्हणायचं साहित्य. उगीच साहित्य म्हणजे गाडगे मार्गाचे उतरंडी वाचावे तसे शब्द एका खाली एक लिहिले येऊच्या ठिकाणी तोडले की ती कविता होते असं नाही. आपल्याला ते चार मित्रांमध्ये चांगली वाटेल पण ती काळाच्या कसोटीवर टिकत नाही. मी 2008 साली कविता लिहिली. मागाशी बघा इथले सगळे बागायत भागात आहे या सगळ्या भागातले लोक बोलत होती पाऊस येत होतं. गेला भागातला मी उभा राहिल्याच्यानंतर पाऊस पण गेला. अजून मला कळत नाही पावसाने आमच्या भागामध्ये अन्याय का केला आमच्या बोलते काय केलं. मी ज्यावेळी लिहायला सुरुवात केली शेतमजुराचा मुलगा दुसऱ्याच्या गावात कुठेतरी राहायला जायचो वापी पडायला जायचो कुणाच्या उभा राहायचो. वडील आजारी होते वडिलांचा आर्थिक कुठल्यामध्ये पडलेलं असायचं आणि कुठेतरी आई रोजानं संध्याकाळी कामावरून येत असताना काटक्या घेऊन यायची त्या सपनाच्या घरातली चूल पेटवायची वारं सुटलेलं असेल ना तर त्या आईचं मन जे कातरल्यासारखं होतं ना तो जाळ चुलीतला जाळ जो असतो ना त्याच्यापेक्षा उरातला जाळ खूप भयंकर असतो. आणि तो जाळ जो उरातला तो उरातला जाळ माझ्यासारखे अनुभवला. उपाशी पोटी जगणं काय असतं ते अनुभवलं आणि ते अनुभवत असताना मी जसं म्हटलं की ते डोळे उडे फिरले आणि निघित गेलो. आज जसं तळेगावमध्ये तुमच्या कार्यक्रमासाठी आलोय तसं 2008 साली मी यवतमाळच्या परिसरात गेलो होतो आणि आज जसं कदम सर असतील सचिन असेल तुम्ही असेल किंवा शेखर असेल सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं आम्ही नियोजन करतोय बरं का या. तसं 2008 साली सुद्धा मला एखाद्या आयोजकाने सांगितलं होतं की सर तुम्ही वेळेची 1000 खुर्च्या असतील 1000 खुर्च्यांवरती 1000 माणसं बसलेली असतील साऊंड सिस्टम सुंदर असेल तुम्हाला यायचं आहे कविता सादर करायची आहे. म्हटलं ठीक आहे जातो. आलो गेलो मी आणि गेल्याच्या नंतर मी पाहिलं आयोजक सगळ्या गोष्टी खरे बोलले होते. एक गोष्ट खोटी होती. 1000 खुर्च्या होत्या साऊंड सिस्टम चांगली होती सगळं आयोजन नियोजन सुंदर केलं होतं पण त्या 1000 खुर्च्यांवरती 1000 माणसं नव्हती. माझ्यासह 23 माणसं होती. गेलो 15-16 तासांचा प्रवास करून आणि फक्त 22 माणसं माझ्या पुढे होती. मला राग आला आयोजकांचा. म्हणजे मी का सांगतो की डोळे उघडे फिरून लिहा हे सांगण्यासाठी म्हणजे कविता उगीच काहीतरी एखादी मूळ मानस गुणगुण करते म्हणून लिहू नका मला हे सांगायचं त्याच्यासाठी उदाहरण सांगतोय मी. हे हनुमंत सांगतो त्याच्या आवश्यक डोळे सोडून द्या हे तुम्ही पाहिजे असं म्हणून तुम्ही काही लिहा त्याचा विचार करा. तर 22 माणसाच्या समोर मी कार्यक्रम केला पण मला राग आला होता खरं सांगतो. राग आला. मी कार्यक्रम संपला आयोजकांबरोबर ऑफिस मध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही जे मला 14-15 तासांचा प्रवास करून बोलवलं ना हा माझ्या कवितेचा सन्मान करण्यासाठी नाही अपमान करण्यासाठी बोलवलं. ते म्हटलं सर तसं नाहीये. म्हटलं काय एवढ्या आपण 22 माणसांच्या समोर कविता सादर करायची म्हणजे नक्की काय तर ते म्हटले की नाही सर आपण ऑफिस मध्ये त्यांनी चहा सांगितला चहा घेतला नाही. त्या अध्यक्षांनी म्हटलं मला पटकन तुमच्या समोर निघायचं मला तुमच्या पुढे थांबायचं नाही. ते उठले आणि पाठीमागची खिडकी होती ती खिडकीचा अशी काच पलीकडे सरकवली दरवाजा सरकवला त्या खिडकीचा आणि मला म्हटले सर थोडासा राग शांत करा. म्हटलं झालं काय तर म्हटलं सर या खिडकीतून पलीकडे बघा ना पिवळ्या रंगाचं 300 फुटावरचं घर दिसतंय का तुम्हाला. म्हणलं माझी नजर चांगली आहे 300 फुटावरचं दिसतं मला. तर म्हटले ते घर आहे ना एका शेतकऱ्याचं आहे. मला राग आला मी परत म्हटलं काय होतं शेतकऱ्याला पिवळा येऊ नाही का घराला तुमचा नक्की प्रॉब्लेम काय. शेतकऱ्याने पिवळा रंग घराला दिलाय का तुमच्या ऑफिस पासून 300 फुटावरती घर काढलंय तुम्हाला सांगायचंय काय तर ते म्हटले नाही सर ऐकून घ्यायला म्हटलं काय तर म्हटलं सर 3 दिवसापूर्वी त्या शेतकऱ्याला आत्महत्या केली आणि हा जो सगळा परिसर आहे हा परिसर सगळा त्याच्या पाहुण्यांचा नातलगांचा आणि त्याच्या फंगीचा आहे. आपण कार्यक्रम 10 वाजता सुरू केला ना त्याचं सावरण्याचा कार्यक्रम आहे. तो शेतकरी आत्महत्या केली हे ज्यावेळी त्यांनी सांगितलं मला माझा राग खूप कुठे पडून गेला. मी असं विचार करतोय माझ्या नात्यात शेतकरी मातीशी नाता असणारा माणूस ज्यावेळी आत्महत्या करतो ना राग वगैरे सगळं सोडून गेलो आणि माझा स्वतः पुढचा प्रश्न होता काय बोलत त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करते तर ते म्हणते सर
त्या शेतकऱ्याची मुलगी 9वीला होती. वार्षिक परीक्षा उद्या सुरू होती आणि शिक्षकांनी सांगितलं वार्षिक परीक्षेचे 270 रुपये जर भरले ना तर तुला परीक्षेला बसू देणार नाही, तर परीक्षेला बसू देणार नाही. आणि बापाला 270 रुपये नव्हते होते मुलीच्या परीक्षेची फी भरायला. मुलगी आजच्या दिवशी शाळेत जाते, शिक्षक हजेरी घेतात. हजेरी झाल्याच्या नंतर ते विचारतात म्हणतात की अरे कुणी आपल्या परीक्षेची फी भरली त्यांनी हात वर करा. सगळेच हात वर करतात. ते म्हणतात अरे छान, हात खाली घ्या. आता कुणी परीक्षेची फी भरली नाही त्याला उभा आणि परीक्षेची फी भरली नाही त्या माणसाला उभा करायला लावत असताना ती एकुलती एक मुलगी मान खाली घालून उभा राहते. आणि त्यावेळी शिक्षक म्हणतात की तुला सांगितलं कळत नाही, किती वेळा सूचना द्यायच्या, तुम्हाला शिक्षणाच्या बद्दल असतात नाही, मुलीला माहिती होतं नक्की काय अडचण आहे. ती मुलगी मान खाली घालून उभा राहते. शिक्षक परत घरी बापाकडून 270 रुपये घेऊन नाही तर उद्या परीक्षेला यायचं नाही. एवढ्या वर्गात झालेला अपमान त्या मुलीचा, मुलगी वर्गातून बाहेर येते, वरांडीच्या बाहेर उतरते आणि गेटच्या जवळ गेल्याच्या नंतर पाठीमागून मला आवाज द्यायला कोणी येते का काही ते पाहते, पण ते कुणीच मागून आलेलं नसतं. आणि अशा वेळी मुलगी वरांड्याच्या बाहेर जाते, गेटच्या बाहेर जाते, लांब गेल्याच्या नंतर मागे वळून पाहते. एवढा वेळ दाबून धरलेला जो असा भूमिका होता ना, तो काय म्हटलं मुलगी रडायला लागते. घरी जाते तर घरी लावलेलं पुढं आई म्हणजे गावात एक बाग जनावर चालायला गेला. मुलगी रडत रडत जाते आणि गेल्याच्या नंतर ती पाहते तर बापानं जनावर सोडून येत राहणार लिंबाच्या झाडाखाली बसलाय. आपली मुलगी रडत येते, मुलगी बागावर वरती गेल्याच्या नंतर बापाला दिसतं मुलगी रडत येते. बाप लिंबाच्या झाडाखाली उठतो, मुली जवळ जातो. तो मला काय झालं ते 270 रुपये द्या नाही तर माझ्या आयुष्यातलं वर्ष वाया जाईल. तो घरी जातो, ते अभ्यास करतोच संध्याकाळी 270 रुपये घेऊन येतो. 270 रुपये आणण्यासाठी बापाने जनावर बांधली लिंबाच्या झाडाला शेताच्या शेतामध्ये शेतमजुरांकडे जायला लागला. 270 रुपये बापाला मिळाले नाही. 5 वाजता शेतमजूर शेतकरी सगळे निघून गेले. बाप एकटाच शिवारात राहिला. बापाच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, बाबा माझ्या एक वर्ष वाया जाईल. बाप संध्याकाळी परत जनावरांच्या जवळ जातो, जनावर सोडून देतो, पण जनावर सोडत असताना लिंबाच्या पोळीच्या गाठाला रडत नाही होत, मानेचं सोडतो, जनावर लांब जाऊन देतो आणि मग पोळीच्या गाठाला सोडतो. ही जी आत्महत्या नाही, भयंकर आत्महत्या आहे. 270 रुपयासाठी शिक्षणासाठी जर समजा आपल्या महाराष्ट्रात आत्महत्या होत असतील तर कुठला शिक्षण धोरण, कुठला शेतकरी, कुठला अन्नदाता, कुठला बळीराजा, कुठला कृषी पद्धती, एवढ्या दिवस तुम्ही विचार करा ना. पाठीमागच्या 70 वर्षांमध्ये परकीयांनी आपल्यावरती हल्ले करून आपली माणसं जी मारली नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याची आत्महत्या आहे. शोधाले पण आणि मी जर खोटं बोलत असतो तर मला पैसे द्या. इतकीच व्यवस्था आपल्याच लोकांना आत्महत्या करणे इतपत खाली जात आहे. आणि मग कुठल्या आपण नुसते घोषणा द्यायच्या आणि भाषण करायची. मी खरं सांगतो मला भाषण नाही करता येत. आणि भाषण जर केलं ना तर मी जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणार, वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार. मला काय कोणाशी लग्न नाही करायचं. जे आहे ते आहे, वास्तव आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि ही साहित्यिकाची भूमिका असली पाहिजे. आपण चांगल्याला चांगलं म्हणतो पण आपल्याला वाईटाला वाईट म्हणायचं भान राहत नाहीये, ते म्हटलं पाहिजे. मी संविधानाच्या गाण्यामध्ये असं लिहिलं होतं की खऱ्याला खरं म्हणायची जर घ्यायला हवी जाण, वाच संविधान, आता वाच संविधान. युट्यूब वरती तुम्ही ऐका, हे लिहिलं पाहिजे बाबा. मी हे सगळं ऐकलं, मी घरी आलो ज्वारीची फोडणी चालू होती. खऱ्या गोऱ्यांची भेंड आहे, ती म्हातारी बाई बसली, हातात वेळ आहे. तिकडे 270 रुपयासाठी त्या बापाने गळफास घेतलाय, त्याच्या गळ्याला दोरी आहे. आता कांसाचं धान्य आम्हाला गळ्यावरून ते बाईने आडवी पडलेली पेंडी हातात धरली, ते मानेला गळ्यावर. बरोबर ना? पेंडी आडवी, हातात कळीस, मानेला गळा, एक 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 झटका निघत जातोय. बसत जातोय, ताटापासून कधीच बाजूला होत आहे. पेंडी रिकामी होती. जोपर्यंत त्या पेंडीला नसं होती तोपर्यंत पेंडी खऱ्यात होती ना. पण असं फोडून घेतल्याच्या नंतर ती म्हातारी उठते, ती पेंडी उचलते जनावरांना फोडून टाकते.
जोपर्यंत बाप जिवंत होता तोपर्यंत घरात लिंबाचा काढला कसा अंगणात आणला, ही खरी आळाशी आहे ती. ही आळाशी कोणता शिक्षक कधी शिकवणार नाहीये. मी हे मुद्दाम सांगतोय, समोर शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत. आता उरलेले 2-4 वर्षाच्या माझ्या कवितेच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात त्यावेळी तरी ती 100% पोहोचावी. ज्यावेळी गळ्याला गळफात घेतलेला कासरा पायाखालचं निघून गेल्यावर मानेनं झटके बसतात, त्यातून कान निघून जातो, एक 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 कधी तुटत जातं, पेंडी रिकामी होते. पेंडी खायच्या बाहेर गेलेला बाप अंगणात, जनावर तिकडे वर पडतात, जनावर ती रिकामी पेंडी, इकडे ती मुलगी तिचे कुटुंब त्याच्यावरती पडून रडतात. बाबा माझ्या आयुष्यात 1च वर्ष गेलं असलं, पण तुम्ही आयुष्यभरासाठी आम्हाला कोर्ट करून गेला, तुम्हाला करायला पाहिजे होतं. तोपर्यंत आपल्या बोडव्यांसारखे किंवा आपल्या दादाभाऊंसारखे काही माणसं समाजामध्ये काम करणार ते येतात. तुम्हाला थांबली पाहिजे. माझं करायचं काय ते म्हणतात, पटकन घ्या माशापर्यंत तर गेलं पाहिजे ना. मग म्हणतात करायचं काय, म्हणतात तिरडी बनवा तिरडी, मग बांबू आणतात, तोडतात. तोपर्यंत दुसरं कुणीतरी सांगणारे नुसत्या बांबूच्या तिरडीवरती येता येत नाही. करायचं काय, घरामध्ये करायच्या पवित्र वजनाची पेंडी पडली, 3-4 आळ्यावरची पेंडी तुटून 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 एका आळ्यावरती आलेली असते. इकडे नवरा बायको नावाचा संसाराचा आळा, नवऱ्याने आत्महत्या केला, एकाच आळ्यावर आली बायको नावाच्या, ती आहे ती पण पेंडी आणतात, आहे तू पण आळा तोडतात आणि गुडघ्यावरती वैरण मोडून त्या पेंडीवरती बांधतात. डोळे सोबतीनं जातात आणि सोबतीनं जळतात. म्हणून मी आळाशी कवितेच्या शेवटी लिहिलं होतं, येता भरात जोंधळा बाप काढणे करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं ठरतो. येता भरात जोंधळा बाप काढणे करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं ठरतो. दाखव आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, आळ्यावरल्या घामाचा पानांना भाला फुटतो, आळ्यावरल्या घामाचा. हे असं जर काहीतरी झालं ना तर त्याची दखल घेतली जाते. 10 वर्ष थांबा, 20 वर्ष थांबा, किंवा नाही आपल्या हयातीत आपल्या साहित्याला न्याय मिळाला, चांगल्याचा सन्मान होतोच होतो. कारण या आपल्या ज्या महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर शाखेसारख्या आणि बालकुमार साहित्य संस्थेसारख्या खूप चांगल्या संस्था या तुमच्या माझ्या साहित्याची दखल घेत राहतात. मला खरं तर म्हणजे बराच वेळ बसलेले भूका लागली असतील, थकून गेली असतील, मी जास्त वेळ घेतले म्हणजे छोटी कविता, ती पण हनुमंत चांदोडे अभ्यासक्रमात का आला हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल, तुम्हाला प्रश्न निघून जावा म्हणून. कारण बाकीच्यांनी काय केलं, म्हणजे ग्रामीण कवी, निसर्ग कवी वगैरे म्हणत होते ना, ते स्वतःला निसर्ग कवी म्हणत होते, ग्रामीण कवी म्हणत होते, कविता लिहिली गुलाब मोगऱ्यावरच लिहित होते. जुन्या कविता कोणत्या बघा, त्याच्यात प्राजक्त आहे, मोगळे, चिडी आहे, गुलाब आहे, मोगरा आहे. आता नुसतंच ग्रामीण म्हणायचं आणि शहरातल्या टेरेसवरती कुंडीत येणाऱ्या झाडावर कविता लिहायच्या, कसं शेतकऱ्याचं दुःख व्यवस्थेला करायचं, बरोबर ना. मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरती जे उगवतंय त्याच्यावर शेतकरी पण नीटनेटक्या भाषेत बघत नाही, हे कधी साहित्यात आलंच नाही. हनुमंत चांदोडे ती आपली आगळी चालत एक वेगळी कविता म्हणून ऐकवतो आपण. परदेशात आपल्या ज्यावेळी लग्न जमवायचं असतं त्यावेळी सगळ्यात प्राधान्य पहिल्या आपण सहकार्य विभाग झाला पाहिजे, आणि नाही झाला तर मग आंतर सहज मनात विचार आला की निसर्गामध्ये लग्न सोहळा होत असेल का, निसर्गाचं लग्न होत असेल का, होत असेल तर कसं होत असेल. मग त्याच्यामध्ये काही सहजातीय आंतरजातीय असं काही आहे का. आणि हे सुचण्याचं कारण फक्त एकच होतं की मुलाच्या पाठीमागे किंवा मुलीच्या पाठीमागे जो माणूस उभा राहतो त्याला मामा म्हणतात, तर त्या मामाच्या हातात आंब्याचा ढाळा असतो. माणसाच्या लग्नात आंब्याचा ढाळा म्हणजे निसर्गातल्या एका झाडाची पानं घेऊन उभा राहायचं कारण काय, हा एवढाच प्रश्न पडला. आणि मग निसर्गातला लग्न सोहळा नक्की कसा झाला असेल त्याच्यावरती चाल, पारंपरिक लय
पारंपरिक आणि कवितेचा जो प्रकार आहे ते हातग्याचं गाणं नावाचा जो प्रकार होता. आपल्याला फक्त माहिती आहे हातग्याची गाणी हातग्याची गाणी, पण नवीन कुणीच लिहित नाही. छंद बदलले म्हणलं ना अष्टाक्षरी लिहिणार षडाक्षरी लिहिणार अभंग लिहिणार मी बाकी समजत नाही असं नाही. लोकलयी आपल्या परंपरेने आपल्याला एवढे दिलेले आहेत ना त्या लयीमध्ये त्या परंपरेमध्ये आता बघा सजातीय सुरुवात सुरू आहे आणि कविता अशी आहे याच्यात शहराच्या कुठल्या कुठल्या झाडाचं नाव आहे तुम्हाला सांगतात. कविता अशी आहे आराटी बोराटी बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग आराटी बोराटी बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग आगे नारळ नवरा सुपारी नवरे लाजून कांबळ झाली या बाबरे नारळ नवरा सुपारी नवरे लाजून कांबळ झाली या बाबरे गाबड्याची चाक उडवल्या झाल्यानं चित्तुक्या सोबत नांदाया गेला आराटी बोराटी बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग अगं वडाच्या झाडाचा मांडव केला मुंडवल्या बांधल्या पारंबीला अरे वडाच्या झाडाचा मांडव केला मुंडवल्या बांधल्या पारंबीला मामाचा रुबाब दाखवली अंगाला पिपळण मावशीचा निराळा ठेवाला आराटी बोराटी बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग अगं गोरीला बोर घरात वटा बांधाच्या डोक्याला बांधा फेटा अगं गोरीला बोर घरात वटा बांधाच्या डोक्याला बांधा फेटा कर्दळ फुलांचा फेट्याला दोरा गुलाबी कनेर झाकवी दोरा ने आराटी बोराटी बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग अगं रुईची फुलाची गळ्यात घाला बऱ्या वाटात लिंबाच्या पाला बाकी लिंबाच्या पाल्याची निवड केला आवळीची फुलं मी गळ्यात घाला केवळ्या वाटात लिंबाचा पाला पळस पानाची ती कोणी कथा एरंद मारतो कोकळ जाताना आराटी बोराटी बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग हे पुढं जातं आपल्या तशी पुढं म्हणजे एखादी रुसून बसते ती मावशी रुसून बसते तसं इथं काय होतं बघा इथं होतं की हात घेते श्रींगार रुसून बसल्या राहुला पाहून दादा हसल्या अहो हात घेते श्रींगार रुसून बसल्या राहुला पाहून दादा हसल्या लागून गावड झाले या काळी काट्याला टोचली कानाची पाळी एवढं सगळं होतं त्याच्यानंतर कानावर झाली प्रथम छोटी बांबूच्या झाडाची काढली काठी काठीचा ठोका कवठीला दिला काठीचा ठोका कवठाला दिला नारळ विचार कुठून नेला नारळाची बोराची बहिणी ग रामकाठीयांची बहिणी ग उशीर झालेला असताना आम्ही सर्वांनी आपल्याला ऐकून घेतलं आणि या दोन्ही संस्थांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने होत असणारा हा सन्मान सोहळा या सन्मान सोहळ्यामध्ये ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला ज्यांच्या साहित्याचा शब्दाचा सन्मान झाला त्यांच्यासाठी फक्त 4 ओळी तुम्ही जे लिहिताय ना ते किती उंच व्हावं किती मोठं व्हावं एवढ्या त्याच्या 4 ओळी तुमच्या सर्वांसाठी की तुम्ही तुमच्या कवितेला जावे तीस जन्मात तुकाराम यावा कवितेला जावे तीस जन्मात तुकाराम यावा देह कबीराचा दोहा शब्द वैकुंठाला जावा देह कबीराचा दोहा शब्द वैकुंठाला जावा. अर्णव विजय गरुड जोरदार टाळ्या यावेळी चर्चेसाठी माझ्या वागेश्वर विद्याधाम मांडवगुण सडाका या शाळेतील विद्यार्थी व्यासपीठावर यायचे किंवा शिक्षक आले असतील तर शिक्षकांबरोबर व्यासपीठावर यायचे. अर्णव सरस्वती विद्यार्थी विद्यालय तृतीय क्रमांक श्रीगावाली कागद विद्यालय आश्विनी गावाली सविताने जोरदार टाळ्यावर या विद्यापीठाचा आपण अभिनंदन करूया. यानंतर मोठा प्रथम क्रमांक राजश्री डुबरे
स्वातंत्र्य सैनिक आदिमुद्दत कसा एक ग्रुप ठेवतो नंतर होईल द्वितीय क्रमांक वेदांत पॉइंट न्यू इंग्लिश स्कूल भाकरडे जोरदार काय आपण वेदांत साठी यानंतर विद्या विकास मंदिर निमगाव मारुती जोरदार काय आपण त्यासाठी लावणार उत्तेजनात्मक वातावरणातील श्रेया खेळकर पुरस्कार 2024 यामध्ये साहित्य गौरव पुरस्कार खरं तर मांडवच्या भूमीचे वैशिष्ट्य आहे की अनेक कवी लेखक आम्हाला या भूमीत सापडतात. यानंतर शिक्रापूर येथून गिरीश कराडे कवी गिरीश कराडे यांचा सन्मान होतोय. या पुस्तकासाठी हा सन्मान होतोय. आपण यांच्या वेगळ्या पुस्तकासाठी लावलं. यानंतर बाबुल कवी संतोष पाटील यांचा सन्मान होतोय. अनन्या ठाकूर हिचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि याचा महाराष्ट्र साहित्य परिषद सुरू करावी आणि अनन्या ठाकूर हिचा हा सन्मान होतोय. हा सन्मान त्यांना दिला जाईल. खूप सुंदर अशी कादंबरी लेखक तानाजी धर्मी यांनी लिहिलेली आहे. यानंतर यांनी समोर येऊन सन्मानाचा स्वीकार करावी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर पेरणे फाटा येथील मीना मसे आसने यांचा सन्मान होतोय. आसने दाम्पत्याला विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि यासाठी त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद सुरू ग्रामीण व बालकुमार बांधले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सहकुटुंब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. यांची चिरंजीव या ठिकाणी आलेली आहे. चिरंजीव डॉक्टर भोसले हे या सन्मानाचा स्वीकार करतील. त्यानंतर कवी पांडुरंग बांधले याचा या ठिकाणी सन्मान होतोय. सहकुटुंब आले होते आणि तिथे सुद्धा जोरदार कविता त्यांनी सादर केली होती. यानंतर तेजस्विनी रुपे या बालकवयित्रीचा सन्मान होतोय. बालकवयित्री साक्षी भंडारे या कवयित्रीचा सन्मान होतोय. साक्षी भंडारे साक्षी भंडारे हिचा सन्मान होतोय. सूत्रसंचालना तरबेज असणारी साक्षीचा या ठिकाणी सन्मान होतोय. ज्यावेळी परदेशी सर आणि इतर कवी साहेब आले होते त्यावेळी साक्षीने सूत्रसंचालन केलं होतं. सन्मान होतोय. बालकवयित्री पायल सोनवणे हिने या सूत्रावर विनंती करतो की आपण बाळासाहेबांचा सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच आम्हाला जास्तीत जास्त कविता ज्या शाळेने पाठवल्या होत्या अशी शाळा आहे श्री वागेश्वरी दादा मंडळ फाटा. आम्ही यांच्या 32 कविता आपल्याला आल्या होत्या. सगळ्यात जास्त सहभाग मग विशेष सहभाग म्हणून आपण या शाळेचा सन्मान करणार आहोत. मी या शाळेचे प्रतिनिधी कांबळेसर एवढेसर यांना जसा साहित्यिकाचा सन्मान केला गेला तसंच आमच्या या साहित्य परिषदेमध्ये साहित्यिक आहेत आणि त्यांच्याही पुस्तकाचा सन्मान झाला पाहिजे. कुणीतरी त्याचा गोडवा करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या साहित्यिकाचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. खरं तर आमच्या या संघटनेमध्ये असे साहित्यिक आहेत की आतापर्यंत सचिन बेलवरचे 57 पुस्तकं आलेली आहेत आणि 57 पुस्तकाचा लेखक वैश्वत या 57 पुस्तक आहेत असा हा नव्या नावाचा लेखक की ज्याचं पुस्तक पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लागलं. मामाच्या मळ्यात या पुस्तकाचं हे पुस्तक पुणे विद्यापीठामध्ये एमएच्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेलं आहे. असे सचिन बेलवर यांचा सन्मान आहे. बेलवर यांचा मामाच्या मळ्यात या पुस्तकाचा गौरव या ठिकाणी होतो. नेहमीच कुठेही साथ असते की त्यांची साथ असते. त्यांनी मागाशी उल्लेख केला प्रशालेचे प्राध्यापक आणि सतत खंडा लावून कुठल्याही कार्यक्रमामध्ये कसली मनाची अपेक्षा न करता
खांद्याला खांदा लावून साथ देणारे हे व्यक्तिमत्व की ज्यांनी हे अतिशय आपल्या जिल्ह्याला हरवून सोडलं. सकाळ असेल, वेगवेगळे वर्तमानपत्र असतील, अशा वर्तमानपत्राचं लेखन करणारा लेखक प्राध्यापक कोणी त्यांचा लागणारा भाग या पुस्तकासाठी आपण या ठिकाणी सन्मान करतोय आणि त्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. इथे माझे अध्यक्ष खरं तर आयुष्यभर संघर्ष जीवनाला आला तरीही आपल्या लेखनाची ओळख त्यांनी सोडली नाही. असे नक्षत्रांचे गवळसे ज्यांनी नेमके पुस्तक लिहिले असे प्राध्यापक नानासाहेब गावडे यांच्या पुस्तकाचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. त्यानंतर भीमा नदीच्या कुशीत मोठे मांडवण गाव आणि या मांडवण गावामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचे लेखक शेखर फराटे पाटील यांनी ते कामाचे पुस्तक लिहिले. त्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. तर त्या ते रायटर आहेत आणि ऍक्टर आहेत. आम्ही त्यांना बोलत असतो की साऊथचा हिरो आणि आहे त्याची पद्धती साऊथचे हिरो की आवाज करत नाही शेतकरी गोळा, कारण तो आमच्यापेक्षा लहान असल्यामुळे लेखकाला आपण प्रेम वाटतं. म्हणून आमचा लेखक शेखर फरका आम्ही जरी चुकलो तरी आम्हाला एका मोजके शैलीत सरकार होणारे वैसे पाटील, विठ्ठलराव वैसे, पोलीस पाटील आहे आणि क्रांतीभूमी तर त्याचे विचार क्रांतिकारी त्याच्या कवितांची शैली जी आहे ते अतिशय क्रांतिकारक विचारांची. असं क्रांतीभूमी पुस्तक ज्यांनी लिहिलं असे पोलीस पाटील आमचे सहकारी विठ्ठलराव वैसे यांच्या क्रांतीभूमी या पुस्तकाला सन्मान या ठिकाणी केला जातोय. अशा पाचही साहित्यिकांचा या ठिकाणी सन्मान आपण केलेला आहे. यानंतर मी सर्वप्रथम विनंती करतो की आपण स्थानावर बसण्याचे सन्मान सांगले आहे. तुम्ही शेवटी एवढंच म्हणा, आभाराचे भार कशाला हे फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला हे फुलांचे हार कशाला, एकमेकांतर फिरलेले आता त्या वेळाचा दार कशाला. साहित्य गौरव सोहळ्यातील समारंभ हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.